सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या चांदोली राष्ट्रीय उद्यान परिसरात नव्या नरवाघाची नोंद झाली असून त्याला STR T9 असा सांकेतिक क्रमांक देण्यात आलेला आहे। गेल्या 2 महिन्यांपासून विविध कॅमेरा ट्रॅपमध्ये हा वाघ सातत्याने दिसून येत होता। त्याचे फोटो व व्हिडिओ वनविभागाच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असून स्थानिक गाईड यांनी या नव्या वाघाला शिलेदार असे नाव दिले आहे। सध्या हा T9 वाघिणी T5 ताराच्या क्षेत्रात तिच्या मागावर असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आलेले आहे। विशेष म्हणजे ताराच्या अधिवासात सध्या 3 नर वाघ असून T1 सेनापती, T2 सुभेदार आणि नव्याने दाखल झालेल्या T9 शिलेदार हे फिरत आहेत। त्यामुळे तारा कोणत्या नराची निवड करते याकडे वन्यजीव अभ्यासकांचे लक्ष लागलेले आहे। या नव्या नोंदींमुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील एकूण वाघांची संख्या आता 7 वर पोहोचलेली आहे। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये जिथं नव्यानं सोडलेली वाघीण तारा हिनं आपलं हद्दक्षेत्र निश्चित केलं आहे, त्याच एरियामध्ये एक नवीन वाघाची एंट्री झाली। STR 09 हा वाघ मूलतः आंबोलीमध्ये पहिल्यांदा दिसला, परत राधानगरीमध्ये दिसला आणि आता हा चांदोलीमध्ये वास्तव्याला आला आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।